हॅलो नमस्कार, मी अमरज्योती खेडकर। आज मी व्हिडिओ एवढ्यासाठी बनवला आहे, म्हणजे बनवत आहे की ह्याची माहिती सगळ्यांना द्यावी। हा जो मला आलेला अनुभव आहे त्याची माहिती सगळ्यांना द्यावी, असं ज्यांच्या घरी होत असेल किंवा झालं असेल त्यांनी ही काळजी घ्या, तेवढ्यासाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे। ह्याच्या मागचं हे काय, वॉशिंग मशीन हे आपण सगळेच जण वापरतो। घराघरात हल्ली वॉशिंग मशीन, इवन अगदी आमच्याकडे कामाला बाई येते तिच्याकडे सुद्धा वॉशिंग मशीन आहे। त्यामुळे वॉशिंग मशीन आपण सगळेच जण वापरतो। पण मध्ये मी एक 5-6 महिने घरी नव्हते मी इथे, त्यावेळेला वॉशिंग मशीनमध्ये म्हणजे वॉशिंग मशीन आम्ही सगळं त्याचं ड्रेन पाईप वगैरे काढून त्याला सगळं कापड वगैरे गुंडाळून सगळं व्यवस्थित बंदोबस्त करून गेलो होतो। पण आम्हाला माहीत नव्हतं की खालून त्याला म्हणजे गॅप असते। आणि आम्ही आलो त्यावेळेला वॉशिंग मशीन लावायला म्हणून चालू करायला गेलो आणि आतमध्ये बाप रे, उंदरांनी अशा एवढ्या भरून ते उंदराच्या लेंड्या काढल्या आतून। हातामध्ये हँड ग्लोव्ज घातले आणि सगळ्या मी गोळा केल्या। 3-4 वेळा पाणी म्हणजे सुरू करून ते धुवून घेतलं स्वच्छ आणि मग वॉशिंग मशीन आमचं चालू झालं। मला काय वाटलं की आता उंदराच्या एवढ्या लेंड्या आहेत म्हणजे आतमध्ये वायरी कुठेतरी कुरतडलेल्या असणार, पण वॉशिंग मशीन चालू झालं। त्याच्यानंतर ते आता जवळजवळ वर्ष 1.5 वर्ष चांगलं म्हणजे चालू होतं, मध्ये मध्ये बंद पडायचं पण चालू होतं। तर आता आम्ही ते मेकॅनिक आहे त्यांना बोलवलं होतं वॉशिंग मशीनचं विचारायला, दाखवायला, कारण आम्हाला आता जागा हलवायची होती त्याची, म्हणून मग त्यांना बोलवलं होतं। तर ते जे मेकॅनिक आलेले ना त्यांनी हा पुढचा भाग संपूर्ण उघडलेला आणि हे मागचा भाग आहे ना हा पण संपूर्ण उघडलेला। इथे पुढे मोटर असते, पुढे असते का मागे असते माझ्या लक्षात नाही, पण मोटर असते पाणी खेचायला। म्हणजे पाण्याचा तुमचं फोर्स कमी असला तरी ते पाणी मोटर खेचून घेतं आणि वॉशिंग मशीनला व्यवस्थित पाणी मिळतं। तर तुम्हाला मी एक व्हिडिओ काढून ठेवला आहे, तो मी दाखवते म्हणजे पाठवतेच आहे आत्ता, की अक्षरशः त्यातल्या वायरी अशा सगळ्या कुरतडलेल्या होत्या आतमध्ये। त्यांनी उघडल्यावर दिसलं, त्यांनी दाखवलं आम्हाला, सगळ्या वायरी अशा कुरतडलेल्या आणि उंदरांच्या लेंड्या पण वरती तिकडे खूप होत्या। त्यामुळे त्यांनी ते सगळं मग नीट केलं, स्वच्छ केलं आणि त्या ज्या कुरतडलेल्या वायरी होत्या त्या तोडून त्यांनी नंतर परत जॉईन केल्या, त्याला पट्टी लावली वरती आणि हे परत आम्हाला नीट बसवून दिलं आणि त्यांनी तेच सांगितलं। आणि दुसरी एक गोष्ट की मला नंतर कळलं की वॉशिंग मशीनच्या खाली जाळी असते। आता नवीन जे मशीन घेतात त्याच्यामध्ये खाली जाळी असते, पण आमच्या ह्याला खाली जाळी नव्हती। आता आमच्या ह्याला पण 6-7 वर्ष झाली मशीनला, पण जाळी नव्हती आणि त्यामुळे त्या जाळीच्या म्हणजे खालच्या बाजूनी ते उंदीर आतमध्ये शिरतात, एक होल आहे तिथून ते आतमध्ये गेले। मला तेच कळत नव्हतं की मी एवढा बंदोबस्त करून गेले होते तरी उंदीर शिरला कसा आतमध्ये किंवा घाण झाली कशी आतमध्ये। तर ते एकदा खालून वर शिरले की त्यांना बरोबर ती जागा मिळते आणि ते सगळीकडे आतमध्ये मशीनमध्ये फिरतात। तर मग ती नंतर त्याच मेकॅनिकनी आम्हाला संपूर्ण खालचा जो चौकोन आहे त्याला आम्हाला जाळी लावून दिली। ती व्यवस्थित त्यांचं काय म्हणजे फिट करायची आहे, त्यांनी फिट करून दिली जाळी। तो म्हणाला आता इथून उंदीर काही जाणार नाहीत आतमध्ये आणि आता काय तर तुम्हाला त्रास होणार नाही। तर हे मला तुम्हाला सांगायचं होतं की असा त्रास तुम्हालाही होऊ शकतो किंवा झाला असेल कोणाला, तर हे आपण सांगायला पाहिजे एकमेकांना, म्हणजे कसं ही काळजी घ्यायला पाहिजे आपल्याला। उंदीर आतमध्ये शिरून हे बघा सगळ्या वायरी आणि सगळं हे कुरतडलंय। इथे पण हे केलं का त्याने? अजून कुठे आहे ठीक आहे, हे काही नाही, याचं काही ही जोडली तर चालेल का? हा तेच आता बघायचं मेन तुमचं काम चालू झालं पाहिजे, बाकी काय नाही। मोटरचा खर्च वाचवणार। आणि इथे सुद्धा सगळं लेंड्या वगैरे पडल्यात उंदरांच्या, पण इथे एवढे घुसले कसे? हां, इथे एवढे घुसले कसे? माझ्या घरात नवीन वर्लपूलची मशीन होती, अख्खी वायरिंग करून टाकली त्यांनी। ते म्हणून आपण करणार होतो म्हणून मी पूर्ण चालू केलं। घरातले 500 रुपयाला भंगारवाल्याला देते, एक दिवसच बसलो बस। जे मेकॅनिक आले होते आमच्याकडे त्यांनाही तोच अनुभव आलेला। त्यांनी सांगितलं आमच्याकडे तर नवीन मशीन घेतलेलं
आणि उंदरांनी म्हणजे ते असे चाळीमध्ये राहत असल्यामुळे ते म्हणाले आमच्याकडे पण उंदीर होते आणि उंदरांनी संपूर्ण मशीनच्या आतमध्ये वायरिंगची सगळी वाट लावलेली. आमच्या घरातले म्हणे 500 रुपयात सुद्धा मशीन द्यायला तयार होते, म्हणजे ते विकून दुसरं घ्यायचं म्हणून. पण हा मशीनचा फॉल्ट नव्हता, हे उंदीर गेल्यामुळे झालेला असल्यामुळे ते असं वायरी सगळ्या तुटल्या होत्या. तर ते म्हणाले मीच मेकॅनिक असल्यामुळे मी परत सगळं नीट केलं मशीन. आणि असा हा अनुभव जो आहे हा बऱ्यापैकी सगळ्यांना येत असेल, अगदी सगळ्यांना नसेल येत तरी काही जणांना हा आला असेल. मला जो अनुभव आला तो मी तुम्हाला सांगावा. आत्ता कालच त्यांनी सगळं मशीन बघून गेले आणि आज त्यांनी आम्हाला परत व्यवस्थित सगळं करून दिले. आणि त्यांनी आम्हाला एवढंही सांगितलं की आता हे जॉईन केलेलं आहे, मोटर तुमची खराब झालेली आहे आतली, पण तुम्हाला शक्य असेल तितकं वापरा, जिथपर्यंत चालतं आहे तिथपर्यंत वापरा. आणि त्याच्यानंतर तुम्ही दुरुस्त करायला गेलात तर तुम्हाला 4-4.5 हजार खर्च येईल आणि ते सगळं तुम्हाला आतलं मोटरपासून आतलं सगळं चेंज करायला लागेल. आणि मग एवढा खर्च करायचा की नाही हे तुम्ही बघा, नाहीतर मग नवीन मशीन तुम्ही घेतलं तर तुम्हाला परवडेल. त्याची वॉरंटी पण असते, त्यामुळे तुम्हाला ते नवीन मशीन घेणं परवडेल. पण आम्ही विचार केला जाऊ दे, आता जितके दिवस चालते तितके चालवून देऊ आणि जेव्हा बंद पडेल तेव्हा नवीन घेऊ. तर हे असं उंदीर जाऊन वॉशिंग मशीन एवढं खराब होणं हे माझ्या आयुष्यात, म्हणजे मी जवळजवळ 38-39 वर्ष झाली मी मशीन वापरते आहे, म्हणजे आत्ता हे माझं 3रं मशीन आहे. तर पण मला हा अनुभव पहिल्यांदाच आला. आधी माझ्या इथे आता खरं कसं आहे, आमचं खालचं घर आहे त्यामुळे आम्हाला गार्डन वगैरे आहे आणि गार्डन असल्यामुळे उंदीर हे येतातच, म्हणजे गार्डनमध्ये असतात. तर त्यामुळे उंदीर हे कसे येतात आणि म्हणजे पाईप जे आपले असतात, आता वॉशिंग हे आहे आमचं बेसिन आहे, बेसिनचा जो खालून वरती पाईप आलेला आहे त्या ड्रेनेजमधनं त्या पाईपातनं उंदीर आतमध्ये आला आणि त्यांनी बेसिनच्या खालचा जो पाईप असतो तो सगळा कुरतडला आणि बाथरूममध्ये आला. पण बाथरूमचं दार बंद असल्यामुळे तो बाहेर येऊ शकला नाही, नाही तर बाहेर आला असता तर सगळ्या कपड्यांची, गाद्यांची, सगळ्याची वाट लागली असती. त्यामुळे ही काळजी आजकाल असं म्हणजे जे पाईपला असं काहीतरी बसवायचं काट्याचं असं काहीतरी मिळतं असं मी ऐकलेलं आहे. मी आणणार आहे, ते आणलं तर मी तुम्हाला नक्की दाखवीन की ते आपण कुठे बाहेर जाताना पाईप काढून टाकायचा आणि त्याला ते बसवायचं आणि त्याला जे काटे असतात त्याच्यामुळे उंदीर बाहेर येत नाही. तर असं हे सगळं प्रकरण झालेलं आहे खूप मोठं. फक्त वॉशिंग मशीन आमचं चालू आहे, नाही तर आत्ता ह्या क्षणाला आम्हाला वॉशिंग मशीन नवीन घ्यायला लागलं असतं. आता मी तुम्हाला तो व्हिडिओ पण टाकते की मेकॅनिकनी काय सांगितलं ते आणि त्यांनी कशा वायरी कुरतडलेल्या ते पण आम्हाला दाखवलं. त्यामुळे ते सगळं मी व्हिडिओ काढून ठेवला आहे. ही तुम्हाला माहिती असावी की वॉशिंग मशीन जर कोणी नवीन घेणार असाल तर खाली जाळी आहे की नाही बघा, नसली तर ती लावून घ्या, नाहीतर मग आतमध्ये असेच उंदीर जातात. आणि जेव्हा आपण नसतो, म्हणजे वॉशिंग मशीन चालत नाही 1-2 महिने, त्यावेळेला हा त्रास होऊ शकतो. याच्या अगोदर असं कधी म्हणजे मला त्रास झाला नव्हता असा कधी, पण आत्ता ह्या वेळेला खूप त्रास झाला ह्या उंदरांचा. तर याच्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे. तुम्ही पण काळजी घ्या तुमच्या मशीनची आणि तुमच्या घराची. धन्यवाद.